नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता SIR सुरू झालेला आहे। भरपूर जणांचं नाव मतदान यादीतलं जे नाव आहे ते आता कट होणार आहे, डिलीट होणार आहे। आता हे SIR नक्की आहे काय, तुम्हाला नेमकं काय काम करावं लागणार आहे आणि तुम्ही कशा प्रकारे याचं काम करू शकता आपण सविस्तर माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, मतदार यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ECINET हे टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी मी ॲप्लिकेशन ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळं ECINET हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे ॲप्लिकेशन होतं हे भारत सरकारचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसेल। तर त्या ठिकाणी आपल्याला सर्च युअर नेम इन लास्ट SIR या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी भरपूर अशी माहिती तुम्हाला फिल करायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही तुमचं जेही राज्य असेल, आपलं महाराष्ट्र राज्य असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जोही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। तर माझा बुलढाणा जिल्हा असल्यामुळं या ठिकाणी मी बुलढाणा जिल्हा निवडून घेतला। त्यानंतर तुमचं जेही मतदारसंघ, जेही तुमची असेंब्ली असेल ते असेंब्ली तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमचं 2002च्या यादीमध्ये तुमचं जेही नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यासाठी तुमच्या गावाचं नावसुद्धा या ठिकाणी तुम्हाला निवडणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी गावाचं नावसुद्धा निवडलं। त्यानंतर मित्रांनो, थोडं वरती स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत असेल, इलेक्टर फुल नेम ऑफ लास्ट SIR 2002 हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव किंवा तुमच्या वडिलाचं नाव किंवा आईचं नावसुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकून चेक करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी नाव टाकून घेतो आणि मित्रांनो, अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट खाली सर्च करू शकता। याला थोडं वरती स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी सर्च या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण यादी येऊन जाईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे नाव मी टाकलं होतं नाव सर्च झालेलं आहे। त्यानंतर खाली पुन्हा एक नाव सर्च झालेलं आहे। त्यानंतर आपला जोही मतदारसंघ आहे मतदारसंघसुद्धा या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर तुमचं पोलिंग स्टेशन जे आहे ते सुद्धा आलेलं आहे। त्यानंतर तुमचा सिरियल नंबर जो आहे तुम्हाला फॉर्ममध्ये भरायचा आहे तो सुद्धा आला आणि सिरियल नंबर जो आहे तो यासुद्धा ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर तुमचं एज जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शो होत असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे यादी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि SIRच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा चेक करू शकता। SIR हा 2002चा डाटा, 2002चे जे मतदार यादी आणि जे नवीन मतदार आहेत त्यांचं नाव समाविष्ट केलं जातं आणि 2002च्या ज्या काही मतदान यादी असतील त्यामध्ये सुद्धा नाव चेक केलं जाणार आहे आणि यामध्ये नवीन याद्या नवीन प्रोसेसनुसार आता तयार केल्या जाणार आहे। आता या यादीमध्ये नाव ऍड करायचं आहे, त्याचं नाव समाविष्ट केलं जाईल। आता तुम्ही म्हणसाल की एप्रिल महिन्यामध्ये काय असणार, आता 2002ची यादीमध्ये काय जणांचं नावच नाहीये, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तुम्हाला फॉर्म सुद्धा भरावा लागेल आणि एप्रिल पासून फॉर्म सुरू होणार आहे आणि BLO याची प्रत्यक्ष पडताळणी करतील आणि याची तुम्हाला कागदपत्र सुद्धा द्यावी लागणार आहेत। आता SIR मॅपिंग मध्ये नेमकं काय करायचं आहे, तुमची 2002ची जी काही यादी असेल ती डाउनलोड करायची आहे। या यादीत जर तुमचं नाव असेल ते नाव तुम्हाला काढायचं आहे आणि आताच्या यादीमध्ये नाव आहे ते सुद्धा तुम्हाला काढायचं आहे। दोन्ही यादीमध्ये नाव असतील आताच्या यादीतलं आणि 2002च्या यादीमधील हे तुम्ही BLOला व्हॉट्सअपला सुद्धा पाठवू शकता किंवा त्यांच्याकडे कागदपत्र जमा सुद्धा तुम्ही करू शकता। BLO तुमची मॅपिंग करेल। हे झालं SIR मॅपिंगचं। आता 2002ची यादी कशी पाहायची तर मित्रांनो, या व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो। तर चला स्क्रीनवर। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेज 2 ज्यावेळेस सुरू होईल त्यानंतर पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी आपल्या या YouTube चॅनलवर टाकणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं नाव यादीत आहे किंवा नाही तुम्ही तपासू शकता। जर तुमचं नाव या यादीत नसेल तर तुम्ही समाविष्ट करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये जी माहिती आपण मेन्शन केली आहे, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमच्या फायद्याची वाटली असेल
नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांचं नाव या यादीमध्ये नाहीये आणि 2002च्या फेज 1 यामध्ये तुमचं नाव असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करू शकता.